डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम हमारे बस की नहीं. तुम्हाला सिम्पली कॅप्कट ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे आणि क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि इथे तुम्हाला इथे इमेज ॲड करायचे आहे आणि आपलं ऑल मटेरियल आहे ते आपण ड्राईव्हच्या लिंकवर देतो. काही जणांचा प्रॉब्लेम आला की ड्राईव्ह लिंक ओपन होत नव्हती कारण जरासं मटेरियल राहिलेलं. ती परत टाकलं, ओपन केलं. त्यामुळं डाउनलोड लिंक आपण परत आज टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता खाली व्हिडिओ दिलाय तो कालचा. तिथं जाऊन तुम्ही बघू शकता बघितलं नसेल तर. तर आता असं हे व्हिडिओ एडिट करायसाठी सिम्पली ही जी आपण इमेज घेतला तुम्ही तुमचा इमेज घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये साईज आहे आणि इथे बिटमार्क व्हिडिओ ॲड करून घ्यायचे. बिटमार्क व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता. बिटमार्क व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर जेवढी लेंथ आहे ना त्याची बिटमार्क व्हिडिओची तिथपर्यंत हा व्हिडिओ ओढत न्यायचा आहे आणि व्हिडिओ ओढत नेल्यानंतर आता इथे बघा आपण बरोबर घेतलंय. इथं आलो. परत इथं आल्यानंतर जिथं बीट चेंज होते बघा, तिथं बीट चेंज झाली. ह्याच्यावरती क्लिक केलं इमेजवरती. इमेजवरती क्लिक केलं आणि इथे स्प्लिट मारलं. स्प्लिट मारलं. स्प्लिट मारलं. इथे स्प्लिट मारलं. 5 बिट दिलेत त्यांनी. 5 बिट दिलेत आपण. इथे आता ओव्हरलेवरती क्लिक केलं. सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक केलं आणि पुढे गेलो आपण. आता तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे बघा इथं. बघू शकता तुम्ही इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन तुम्हाला भेटेल इथे. ते आपण जरासं इथं क्लिक केलं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ते आपला ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल आणि नुसतं गाणं राहणार आणि इथे ओव्हरलेवरती क्लिक केलं. इथला आपण डिलीट पार्ट केला आहे म्हणजे ओव्हरले घालवली. आता परत ओव्हरलेवरती क्लिक करायचे. फोटोमध्ये जायचे. आपण दिलेले आहे का नाही पी-एन-जी ते ॲड करून घ्यायचे इथे. अशी घ्यायची आहे. इथपर्यंत घ्यायची आहे. म्हणजे खाली ड्रॅग करायची. परत व्हिडिओच्या लास्ट सेक्शनवर काय फोटोच्या लास्ट सेक्शनवर यायचे म्हणजे ह्या पी-एन-जीच्या आणि दुसरे पी-एन-जी ॲड करायचे. डर जाओ आसानी से, मैं वो कश्ती नहीं, मैं वो कश्ती नहीं. तर पी-एन-जी संपते. मग इथं पी-एन-जी संपते बघा. तुम्ही गाणं ऐकायचे. जिथं गाणं संपते म्हणजे दुसरी लाईन चालू होते का नाही, तिथं ॲड करायची. डबल लाईन आहे बघा ही. डर जाओ आसानी से. इथं आपण ह्याच्यावरनं घेतली. परत मैं वो कश्ती नहीं ह्याच्यावरनं बरोबर प्रॉपर पद्धतीने घेतली अशी अशी पी-एन-जी तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. परत इथं ॲड ओव्हरलेवरती क्लिक केलं आपण दुसरी पुढची पी-एन-जी ॲड करून घेतली. आपण व्हिडिओ आता फुल ट्युटोरियल दिलेला आहे. काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. पुढचं पी-एन-जी आहे. त्यानंतर ही अशी एक घेतली, इथं टाकली. इथपर्यंत आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक केलं आपण. पुढची पी-एन-जी ॲड केली. ॲड ओव्हरलेवरती क्लिक केलं. पुढची पी-एन-जी ॲड केली. आता एवढं झाल्यानंतर ह्याच्यावर इमेजवरती क्लिक करायचे आपल्या मेन इमेज. त्याच्यावरती क्लिक करायचं, स्क्रोल डाऊन करायचं, ॲडजस्टमध्ये जायचं. ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं सॅच्युरेशनचं ऑप्शन दिसेल. तिथं जायचं आणि -50 करून टाकायचे. -50 केल्यानंतर काय करायचे, पहिल्या याचे वरती क्लिक करायचे. आता आपण पी-एन-जी ॲड केलं का त्याच्यावरती क्लिक करायचे आणि ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला लोड होईल वाईज आणि त्यानंतर फेड इन नावाचा पहिला जो ॲनिमेशन आहे, तो दिला आहे. तो त्याच्यावरती क्लिक करायचे, ॲड करून घ्यायचे. ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ह्या पी-एन-जी पण वरती क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती जायचे आणि ते ॲप फेड नावाचं तो ॲड करून घ्यायचा आहे. अशा ह्या सगळ्या जे आपण पी-एन-जी दिल्यात का नाही त्याला ॲड करून घ्यायचे. आता दुसरी स्टेप.
आता तुम्हाला ॲनिमेशन देण्यासाठी इथे आपण दुसऱ्या बिटपाशी आलेलो आहे. दुसरा फोटो इथे आपण सिलेक्ट केलेला दिसेल. कंबोमध्ये जायचं आहे. कंबोमध्ये गेल्यानंतर वेव्ह अँड स्लाईड नावाचा जो ॲनिमेशन आहे तो द्यायचा आहे. इथे डन करून टाकाल आपण. पुढचा जो ॲनिमेशन आहे त्याचं नाव आहे, बघू शकता तुम्ही इथे ॲनिमेशनवरती क्लिक केलं आपण आणि वेव्ह ॲम्प्लिफिकेशन नावाचा जो ॲनिमेशन आहे तो ॲड केला. त्यानंतर पुढचा जो ॲनिमेशन आहे ॲनिमेशनवरती क्लिक केलं आणि वेव्ह ॲप्सरोफिकेशन नावाचा जो ॲनिमेशन आहे तो ॲड केला. त्यानंतर पुढचा जो ॲनिमेशन आहे शेवटचा त्याचं नाव आहे स्लाइड अँड वेव्ह नावाचा जो ॲनिमेशन आहे तो ॲड केला इथे. सिम्पली इथे ॲनिमेशन ॲड करून झाल्यानंतर इथे ट्रान्झॅक्शन ॲड करण्यासाठी पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे आणि लाईट सेक्शनमध्ये जायचे. लाईट सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन करायचे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे फ्लॅश नावाचा ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती क्लिक करायचे आणि त्याची इंटेन्सिटी आहे ना 0.1 सेकंद ठेवायचे. ते ठेवल्यानंतर तर तुम्हाला इथे डबल जातो आपण त्या ऑप्शनमध्ये. त्याच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथे ॲप्ली टू ऑल नावाचा ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती क्लिक करायचे. ॲप्ली टू ऑलवरती क्लिक करायचे. त्या ॲप्ली टू ऑलवरती क्लिक केलं, सगळ्या क्लिपला हा व्हिडिओ ट्रान्झॅक्शन ॲड होऊन जाईल. एवढं झाल्यानंतर पहिल्या बिटवर यायचे आणि इफेक्टवरती क्लिक करायचे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथे पहिला जो इफेक्ट आहे, तो आहे इथं आपण सर्च करू शकता. क्रोमॅटिक नावावर सर्च करा. ते पहिल्याच नंबरला तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. क्रोमॅटिक ॲडजस्ट बघा. ॲडजस्ट काय नाही करायचे आपल्याला आणि ते हॉलो ब्लर नावाचा जो इफेक्ट आहे, तो तुम्हाला काय करायचे ट्रेनिंगमध्येच तुम्हाला हॉलो ब्लर इथं काय वेळेस सर्च करू शकता. हॅलो ब्लर, ब्लर सर्च केला आपण इथं आला. ह्याच्यावरती क्लिक केलं आणि डन करून टाकलं आपण. शेवटपर्यंत इथपर्यंत ॲड करून टाकायचा. परत इथे यायचे. इथं आल्यानंतर शेक इफेक्ट ॲड करण्यासाठी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती. त्याच्यानंतर पार्टी सेक्शनमध्ये जायचे. पार्टी सेक्शन कुठे दिसतं तुम्हाला इथं. पार्टी सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्या नंबरला इफेक्ट लागून जाईल. त्याची बघा इंटेन्सिटी 5-5. 5-5 दिल्यानंतर दुसरा जो इफेक्ट आहे, तो तुम्हाला पार्टी सेक्शनमध्ये जायचे. पहिल्या नंबरला तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल तो. तर ब्लॅक फ्लेश 2 त्याची काही ॲडजस्टमेंट नाही. शेवटपर्यंत असं झाल्यानंतर हा व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुढच्या व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवायचा आणि कुठला बनवायचा त्यासाठी कमेंट करा आणि मटेरियलचा काय इश्यू आला तरी पण कमेंट करा किंवा आपली Instaची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. कधीबी, कुठेबी, कितीबी वाजता 24 तास आपण ऑनलाईन असतो तिथं. काही विषय आला तर आपण बघून घेऊ. ते एक्सपोर्ट करण्यासाठी अल्ट्रा एचडीवरती क्लिक करायचे. अल्ट्रा एचडी ऑन करायचे. 1080p वरती क्लिक करायचे. 10 बिट रेट ठेवायचे. इथे एक्सपोर्ट करून टाकायचे. धन्यवाद.